मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. सर्वजण चहा पीत असतात आणि गप्पा रंगलेले असतात. तेव्हा अमेय बोलतो, आज मी सुट्टी घेणार आहे. तेव्हा सर्वजण बोलतात, मग ऑफिसला कोण जाणार? शशांकही बोलतो, इथे काय टवळक्या करत बसायच्या का? तेव्हा अमेय त्याला सांगतो, तू पण तर सुट्टी घेतली आहे. शशांक सांगतो, मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. अमेय त्याला बोलतो, तू कसं काम करतो ते मी आता पाहणार आहे. त्यावर सर्वजण हसतात. त्यानंतर निखिल बोलतो की या घरामध्ये असं खेळीमेळीचं वातावरण असतं, त्यामुळेच मला नेहमी इथे राहावंसं वाटतं. माई बोलतात, निखिलराव तुम्ही इथेच राहा, वाटलं तर तुमच्या आईवडिलांनाही इथे घेऊन या. त्यावर निखिल खूप हसतो. त्याला खूप अभिमान वाटत असतो. निखिल माईंची गंमत करत बोलतो की माई, आज फक्त चहाच आहे का नाश्त्याला, दुसरं काही नाही का? तर शशांक सांगतो, मी आता लगेच जातो आणि गरमागरम सामोसे घेऊन येतो. तेव्हा सर्वजण खुश होतात. निखिल पुन्हा शशांकला चिडवत बोलतो, मी इथे राहणार याचा शशांकला खूप आनंद झाला आहे. त्या आनंदातच तो आपल्या आज सर्वांना पार्टी देणार आहे. शशांक सामोसे आणायला बाहेर जातो. मानसी बोलते, कुकीला फोन करून घरी बोलवा. निखिल बोलतो, हो लगेच बोलवून घ्या, कारण बाबी आत्याच्या लग्नाच्या तयारीचा श्रीगणेशा आपण आजच करून घेऊयात. तेव्हा बाबी आत्या सांगतात, मला हे लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे. सर्वजण त्यासाठी नकार देतात. सुवर्णा बोलते, ज्या दिवसाची तुम्ही मनापासून वाट पाहत होतात, एवढे वर्ष झाली तुम्ही भास्कररावांसाठी थांबलात, तर लग्न धूमधडाक्यात झालंच पाहिजे. सुमी निखिलची गंमत करते आणि तिच्या आईला सांगते की जावयाने मनावर घेतलंच पाहिजे, त्यांना खाल्ल्या सामोस्याला जागायला नको का? तेव्हा निखिल मात्र सुमीकडे पाहतच राहतो. सर्वजण निखिल आणि सुमीवर हसत असतात. दुसरीकडे कुकी बँकेत असतो. तो त्याच्या बॉसला रिक्वेस्ट करत असतो की काहीही करून माझी ही बदली कॅन्सल करा, कारण मी माझ्या फॅमिलीशिवाय अजिबात राहू शकत नाही. त्याला बॉस बोलतात की तू अगोदर मला प्रॉमिस केलं होतं की ही बदली तू नक्की स्वीकारणार, मग असं काय झालं? आणि नियमानुसार तुला 3 वर्ष तिकडे काढावीच लागणार आहे. कुकी त्याच्या बॉससमोर हात जोडत असतो. तेव्हा बॉस सांगतात की आता हे कधी शक्य नाही. कुकी बॉसला रडतच सांगत असतो की नाशकातल्या नाशकात माझी ट्रान्सफर करा. तेव्हा बॉस नाही असं बोलतात, तर कुकीचा पूर्णपणे नाईलाज होतो. इकडे घरातील सर्वजण सामोस्यांवर ताव मारत असतात. सर्वजण कुकीची आठवण काढत असतात. तर विठू दादा बोलतात, कुकी खूप धांदरट आहे. माई बोलतात, त्या बिचाऱ्या पोराला कामावर जात नाही म्हणून तुम्ही बोलता, आता कामावर गेला आहे तर सुखाने काम तरी करू द्यात. बाबी आत्या सांगतात, त्याने फोन सायलंटवर ठेवला असेल. तर निखिल सारखाच कुकीला फोन करत असतो. सर्वजण कुकीची वाट पाहत असतात. तेवढ्यातच कुकी तेथे येतो. तो खूप नाराज असतो. सुमी लगेच त्याला जिलेबी आणि सामोसे देते. तेव्हा कुकी ते घेण्यासाठी नकार देतो. निखिलला लगेच समजतं की कुकीला नक्की काहीतरी झालं आहे. या विचाराने तो कुकीजवळ जातो आणि त्याला विचारतो, कुकी काय झालं आहे? कुकी सांगतो, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हे ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो. अपर्णा विचारत असते, काय झालं? तर कुकी सांगतो, मी माझ्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. माईंना वाटतं की पुन्हा कपाटाची किल्ली हरवली आणि पुन्हा पैसे कपाटातून गायब झाले. माई खूप आरडाओरडा करू लागतात. माई खूप घाबरलेले असतात. सर्वजण माईला शांत करतात. कुकी सांगतो की मला ट्रान्सफर आली आहे. तर विठूदादा बोलतात, एवढं काय त्यात कॅन्सल करायची? तेव्हा कुकी सांगतो, मला पुण्याला ट्रान्सफर आली आहे. हे ऐकून घरातील सर्वजण कुकीकडे पाहू लागतात. घरातील सर्वांना वाटतं की कुकी एप्रिल फूल बनवत आहे, म्हणून सर्वजण त्याची गंमत करत असतात. कुकी सर्वांना शांत करतो आणि सांगतो, मी सिरियसली सांगत आहे, माझी ट्रान्सफर ऑर्डर पुण्याला आली आहे. ऐकून घरातील सर्वजण स्तब्ध होतात. सर्वजण खूप घाबरलेले असतात. अपर्णा कुकीजवळ बसते आणि उगीच चेष्टा करू नका त्याला बोलत असते. अपर्णा सांगत असते की आपल्या घरात आता लग्न आहे आणि तुम्ही असं काय बोलता? सर्वांना वाटतं की कुकी खरंच चेष्टा करत आहे. बाबी आत्या कुकीला सांगतात, कुकी तू जर नसेल ना, मी अजिबात लग्न करणार नाही. हे ऐकून कुकी थोडा विचारात पडतो. सांगतो की खरंच मी खरं सांगतोय, ही ट्रान्सफर ऑर्डर मी स्वतः ओढवून घेतली आहे. सर्वजण खूप विचारात पडतात. अप्पू सर्वांना सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण बँकेच्या सर्व टॉप मॅनेजरला भेटून त्यांना सांगू आणि जर त्यांनीही नाही ऐकलं तर आपण उपवास करू. बाबी आत्या सांगतात की बाळा, उपवास नाही उपोषण करूयात. तेव्हा अप्पू हो बोलते आणि सांगते, जर कुकीच्या मॅनेजरने ऐकलं नाही तर आपण त्यांना किडनॅपच करून टाकू.
शशांक अप्पूला सांगतो, अप्पू तू अजिबात गुंडागिरी करायची नाही. तेव्हा अप्पू शांत बसते. सर्वजण शशांकला दोष देतात आणि त्याला सांगतात की हे सर्व फक्त तुझ्यामुळे झालं आहे. तुझ्या बोलण्यामुळे कुकी खूप दुखावला होता. विठू दादा सर्वांना शांत करतात. जण कुकीला समजावतात, आपण काहीतरी करू, तू टेन्शन घेऊ नको. कुकी सांगतो, माझ्यासमोर आत्ता फक्त 2 पर्याय आहेत. एक म्हणजे पुण्याला ट्रान्सफर होऊन जाणं आणि दुसरं म्हणजे नोकरी सोडणं. शशांक पटकन बोलून जातो, कुकी तू नोकरी सोड, मी तुला आयुष्यभर सांभाळायला तयार आहे. सुवर्णा शशांकला समजावते, प्राची अजून किती लहान आहे आणि कुकी भाऊजींची अनेक वर्ष अजून सर्व्हिस आहे आणि तू त्यांना असं भावनेच्या भरात येऊन काहीही निर्णय सांगू नको. शांत डोक्याने विचार करायला शिक. कुकी स्वतःलाच दोष देत असतो. तर प्राची रडतच सांगते की आता आपण पुण्याला राहायला जायचं का. अपर्णा सांगते, आपण इथून कुठेही जाणार नाही. सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा अप्पू सर्वांना सांगते, कुणीही टेन्शन घेऊ नका, माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे, आपण ती फॉलो करूयात. शशांक सांगतो, तुझी आयडिया फ्लॉपच जाणार हे मला माहीत आहे. अप्पू सर्वांना सांगते, आपल्याकडे वेळ नाही, आपण सर्वांनी तयार व्हायचं, लगेच माझ्या पाठोपाठ यायचं आहे. सर्वजण टेन्शनमध्ये येतात की अप्पू नक्की काय करत आहेत. शशांक तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अप्पू ऐकत नाही. ती तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर घरातील सर्वजण बाहेर येतात. शशांक सांगत असतो की त्या वेड्या अप्पूचं काही ऐकू नका, आपल्याला इथे थोडीफार इज्जत आहे, आपली सर्व इज्जत जाईल. तेवढ्यातच अप्पू तेथे शिट्टी वाजवत येते. ती खूप मोठ्याने शिट्टी वाजवत असते. ते पाहून सर्वजण कानाला हात लावत असतात. तर कुकी विचारतो, आपल्याला कुठे जायचं आहे. तर अप्पू बोलते, अजिबात कुणी मला प्रश्न विचारायचे नाही, मला फक्त फॉलो करायचं म्हणून ती मोठ्याने लेफ्ट राईट असं बोलत असते. तिच्या पाठोपाठ घरातील सर्वजण चाललेले असतात. सर्वजण जात असताना माईंचे पाय खूप दुखू लागतात, परंतु अप्पूच्या आग्रहाखातर माई पण चाललेले असतात. तेवढ्यातच चिंट्या आणि त्याचे काही मित्र मध्ये अप्पूला भेटतात आणि अप्पू वहिनी तू कुठे चालली आहे असं विचारतो. तेव्हा अप्पू सांगते की आम्ही मिशन कंप्लीट करायला चाललो आहे, तुला जर आम्हाला फॉलो करायचं असेल तर तू पण चल. तेव्हा चिंट्याही ह्या सर्वांमध्ये सहभागी होतो. नंतर अप्पू पुन्हा लेफ्ट राईट करत पुढे जाऊ लागते. सर्वजण खूप थकलेले असतात. चिंट्या मध्येच विचारतो, अरे शशांक, ही अप्पू आपल्याला कुठे घेऊन चालली आहे. शशांक सांगतो, मला माहीत नाही, मुळात मी तुमच्या वरातीमध्ये नाहीच आहे. अप्पू त्याला खडसावते की तुला जर यायचं नसेल तर खडूस तू येऊ नकोस. शशांक तिला बोलतो, अप्पू आपण कुठे चाललो आहोत ते तरी सांग, कारण सर्व लोक आपल्याकडे पाहत आहेत, आपल्या घराण्याची थोडीफार इज्जत आहे, आता ती तू घालवू नकोस. अप्पू सांगते, आपण कुकीच्या बँकेमध्ये मोर्चा घेऊन चाललो आहोत. तेवढ्यातच निखिल अप्पू जवळ येतो आणि अप्पूला हात मिळवतो व तू माझी बहीण असल्याचा मला खूप अभिमान आहे असं तिला बोलतो. शशांक निखिलला सांगत असतो की चुकीच्या गोष्टीला तुम्ही अप्पूला प्रोत्साहन करत जाऊ नका. कुकीची ट्रान्सफर ऑर्डर नक्कीच कॅन्सल होईल, त्याचबरोबर कुकीची नोकरी पण जाईल. तेव्हा सर्वजण मोठ्यानेच काय असं ओरडत असतात. अप्पू शशांकला सांगते की खडूस, तुला जर माझं म्हणणं पटत नसेल तर तू येऊ नको, तू घरी जा. अप्पूचं हे अल्लड वागणं पाहून शशांक डोक्याला हात लावतो. अप्पू सर्वांना सांगते की आता आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत, म्हणून ती सांगते, हमारी मांगे पुरी करो, कुकीची ऑर्डर कॅन्सल करो. सर्वजण हो बोलतात आणि अप्पूच्या पाठीमागे घोषणा देत बँकेकडे चाललेले असतात. मध्येच निखिल सर्वांना थांबवतो आणि सेल्फी घेत असतो. अप्पू त्याच्यावर काठी उगारते. सर्वजण शांत बसतात आणि पुन्हा मोर्चा घेऊन बँकेमध्ये जातात. बँकेमध्ये गेल्यावर मात्र कुकी एका ठिकाणी लपून बसतो आणि हळूच अप्पूची गंमत पाहत असतो. तेवढ्यातच सिक्युरिटी अप्पूला अडवतात आणि विचारतात, तुम्ही इथे कशासाठी आला आहात. अप्पू सांगते, तुम्ही आता घोषणा ऐकल्या नाही का, आम्हाला बँक मॅनेजरला भेटायचं आहे. अगोदर सिक्युरिटी तेथून जाऊ देत नाही. अप्पू त्यांना चांगलीच धमकावते. तेव्हा तो सिक्युरिटी तेथून पळून जातो. त्यानंतर सर्वांच्या लक्षात येतं की कुकी तर गायब आहे. हे पाहून सर्वजण गोंधळ घालू लागतात की कुकी नक्की कुठे गेला असेल. सर्वजण कुकीला मोठ्याने आवाज देत असतात. ते पाहून अप्पू जोराजोरात शिट्टी वाजवते आणि सर्वांना शांत करते. सर्वांना सांगते, कुकीला शोधून आणते, तोपर्यंत तुम्ही घोषणा चालू ठेवा. मित्रांनो, पुढील भागामध्ये अप्पू खूप रिक्वेस्ट करत असते की आमच्या कुकीची ट्रान्सफर ऑर्डर कॅन्सल करा, परंतु बॉस ऐकत नाही. ते पाहून अप्पू त्यांच्या टेबलवर जोरात काठी मारते. आता मी काय करते ते पाहाच असं त्या बॉसला सांगते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.